गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हिरव्यागार द्राक्ष बागात जमीनदोस्त। मंत्री आशिष शेलार यांनी केली नुकसानीची पाहणी, तर शेलार यांच्यासमोर शेतीची अवस्था सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर। आता निसर्गाच्या या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल। शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरी सुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदारांचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी, अशीच भूमिका आमची राहील। सांगली जिल्ह्यातही अवकाळीचा फटका। गारपिटीनं द्राक्षासह 1865 हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट। 90 गावातील तब्बल 3710 शेतकऱ्यांना फटका। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान। जिल्ह्यातील एकूण 156 गावे बाधित।